अमरावतीत हेल्मेट विक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण, भीम ब्रिगेडची महापालिका आयुक्तांकडे कारवाईची मागणी। अमरावती जनसंसद न्यूज विनोद तंतरपाळे। अमरावती शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये रस्त्यावर हेल्मेट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेने महानगरपालिकेकडे तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार हेल्मेट सक्तीच्या पार्श्वभूमीवर अनेक विक्रेते शहरातील चौक, रस्ते आणि उड्डाणपुलाजवळ रस्त्यावरच हेल्मेट विक्री करत असून त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे। रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे। संघटनेने राजापेठ उड्डाणपुलाजवळ घडलेल्या दुर्दैवी अपघाताचा उल्लेख करत हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत। मात्र त्या अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासातूनच स्पष्ट होईल असेही लक्षात घेणे आवश्यक आहे। भीम ब्रिगेडने महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनात ज्या प्रकारे चहा टपऱ्या, पानटपऱ्या व इतर अतिक्रमणांवर कारवाई केली जाते त्याचप्रमाणे रस्त्यावर अनधिकृतपणे हेल्मेट विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे। आता महानगरपालिका या निवेदनाची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले। संघटनेच्या अतिक्रमण विभागाला निवेदन आहे की ते जे अतिक्रमण करत आहे, रोडवर तुम्ही अतिक्रमण करत आहे त्यांना तुम्ही उघड्या डोळ्याने बघत असून त्यांचा हटवत का नाही, त्यांच्यावर कारवाई का करत नाही। ज्याप्रमाणे तुम्ही हॉकर्स जे उदाहरणार्थ चायची गाडी असेल, पानटपरी असेल, त्यानंतर नाश्त्याची गाडी असेल, एखादा काही केळ्याचा फळ विक्रेता असेल, भाजीपाला विक्रेता असेल, यांचे जेव्हा फुटपाथवर आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी जे हे गाड्या लावत आहेत त्यांना तुम्ही रोज अतिक्रमण विभाग त्रास देतात। त्यांच्या गाड्या उचलून नेतात, त्यांचे स्टूल उचलून नेतात, त्यांचे स्टॉल उचलून नेतात आणि त्यांना धमक्या देतात। त्यामध्ये महापौर सुद्धा हे सांगतात की ये चौक पे ये गाड़ी दिखने को नहीं होना, ये कॉर्नर पे ये गाड़ी दिखने को नहीं होना। आणि आज महापौर यांच्या घराकडे जाताना 17 दुकाने लागले आहेत हेल्मेटचे, त्यावर महापौर चूप का? त्यावर अतिक्रमण महानगरपालिकेचे अतिक्रमण प्रमुख पथक चूप का? पूर्ण अमरावती शहरात बडनेरापासून तर वलगाव पर्यंत पूर्ण अमरावती शहरात चौकामध्ये हेल्मेटचे स्टॉल लागलेले आहेत आणि ते स्टॉल अगदी रोडवर लागलेले आहेत। त्यामुळे गर्दी जमत आहे आणि गर्दी जमताना त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। हिरवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पासून तर मालवी चौकापर्यंत जर बघत राहाल तर तुम्ही जागोजागी 1-1 फुटाच्या अंतरावर हेल्मेटचे स्टॉल लागले आहे। त्या ठिकाणी पुलावर चढताना आणि पुलाच्या खालून जाताना सुद्धा अतिशय कमी रोड असल्यामुळे त्या ठिकाणी अपघात होत आहे। आणि त्याच समोर पोलीसवाले, ट्रॅफिक पोलीस सुद्धा, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी आपले कारवाईसाठी उभे आहेत। त्यांना पाहून काही नागरिक पळत आहेत तर काही कोणाचे अपघात होत आहे। त्यामुळे अतिक्रमण विभागाला आमची भीम ब्रिगेड संघटनेची विनंती आहे की उद्या तात्काळ या हेल्मेट विक्रेत्यांवर जर कारवाई केली नाही त्यांना एक जागा द्या जेणेकरून ते तिथे त्यांचा विक्री करतील। पण रोडवर ज्याप्रमाणे त्यांनी दुकाने थाटलेली आहे, धुमाकूळ घातलेला आहे, तो तात्काळ बंद करण्यात यावा। अगर असे उद्याच्या उद्या ना झाल्यास 2 दिवसाने भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जागोजागी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनामध्ये जर कोणत्याही प्रकारची न्याय सुव्यवस्था बिघडण्यात आली तर याला जबाबदार पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा आणि अतिक्रमण विभाग पथक प्रमुख आणि मनपा आयुक्त हे राहतील। जय भीम, जय संविधान।